इतिहासात पहिल्यांदा मंत्रालय बंद पडलं, 7,000 कर्मचारी खाली येऊन बसलं की जोपर्यंत आमदार बच्चू कडून अटक होत नाही तोपर्यंत आम्ही काम चालू करणार नाही. बघता बघता दिवस गेला, कर्मचाऱ्यांचं आंदोलन चालूच राहिलं. तुम्ही बघा की बाबा ज्याची ओळखच नाही अशासाठी बच्चू कडूंनी सचिवाच्या कानाखाली लावली. 7,000 लोकांनी 7 मिनिटात आंदोलन चालू केलं. 7,000 लोकांनी विचार नाही केला नोकरदारांनी, मी घड्याळाचा आहे, मी धनुष्यबाणाचा आहे, मी कमळाचा आहे, मी पंजाचा आहे, असा अजिबात विचार केला नाही. फक्त एका कर्मचाऱ्याच्या कानाखाली दिली म्हणून 7,000 लोक 7 मिनिटात जर एका वेळेस आंदोलनाला उतरत असेल तर तुम्ही आम्ही शेतकरी रस्ता रोको करताना म्हणता ह्या गटाचा आहे, सरपंच बघल का, उपसरपंच बघल का? हीच खरी खंत आहे. तुम्हाला सांगतो की आम्ही बच्चू कडू संत गाडगे बाबाच्या आणि छत्रपतीच्या विचारांनी येडी झालेली माणसं आहे, एकदम येडी भय आहेत इथं, एकदम विचाराने येडी. मग दारूवाल्या संघ फिरल्यानंतर दारूची सवय लागती, राज्यकर्त्या संघ फिरल्यानंतर राज्यकर्त्याची सवय लागती. तशी बच्चू कडू संघ फिरलो आणि जशी दारू असते तशी आमच्या अंगात बच्चू कडू शिरला. तुमच्या अंगात कोणाच्या मर्यादा येत असेल, लक्ष्मी येत असेल, अमुक येत असेल, नाथसाहेब येत असेल. मग गेल्या 2 वर्षापूर्वी माझ्या अंगात बच्चू कडू शिरला, जाता जात नाही बाहेर. त्याच्यामुळे ही वेळ एकच की काम करायचं तर बच्चू कडू सारखं करायचं. मग त्या माणसाने प्रत्येक वेळेस विचारलं की बाबा जगायचं कशासाठी, मरायचं कशासाठी, वागायचं कशासाठी? जनावरांच्या आपल्या भुका एकच आहेत. जनावराला बी संख्या वाढवायचा नाद आहे, खायचा नाद आहे, झोपायचा नाद आहे. मग त्याच्यात आपल्यात काय फरक? तर मानवाच्यात आणि जनावरात जर बुद्धीचा फरक असेल आणि ती जर फक्त आपल्याच बायकोसाठी, आपल्याच पोरासाठी आणि आपल्याच घरासाठी जगला तर जनावरात आपल्यात काय फरक आहे? हा खोलात जाऊन तुम्ही घरी गेल्यानंतर उशीवर डोकं टेकवायच्या आधी झोपायच्या अगोदर एक 5 मिनिटं माझं भाषण आठवलं पाहिजे. मग नरेंद्र मोदींनी 6 महिन्यात बायको सोडली आणि 6 महिन्यात बायको सोडून 15 वर्ष गुजरात ताब्यात घेतलं. त्याला परत देश ताब्यात घेऊ वाटला हे नावासाठीच ना, परत त्याला जग ताब्यात घेऊ वाटतंय हे नावासाठीच ना. मग आपलं नाव आपल्या घरात नसू द्या, आपल्या गावात नसू द्या, आपल्या तालुक्यात नसू द्या, आपल्या गल्लीपुरतं तरी नाव करण्याचं काम करा की बाबा मेल्यानंतर हा माणूस 1 नंबर माणूस होता. ही खरी सेवा आहे. मग संत गाडगे बाबाच्या विचारावर चालणारी संघटना, 7,000 लोकांनी केलेला संप, महाराष्ट्रभरातून लोक जात होती आणि महाराष्ट्रभरातून लोक येत होती. महाराष्ट्रभरातून आलेल्या लोकांची हेळसांड बच्चू कडूंना आवड नाही. बच्चू कडूंनी ठरवलं की पोलिसांना शरण जायचं आणि आपण गेलेल्याबद्दल आपण हजर व्हायचं. बच्चू कडूंना अटक करण्यात आली, बच्चू कडूंना जेलमध्ये धाडण्यात आलं. बच्चू कडूंना 1 दिवस सामान्य कायद्यापर्यंत कायद्याप्रमाणे मुंबईच्या जेलमध्ये राहावं लागलं आणि बच्चू कडूंची ज्यावेळेस सुटका झाली त्यावेळेस बच्चू कडूंना न राहून तुमच्यासारखाच मी बी कार्यकर्ता, मी म्हणलं बच्चू भाऊ त्या नवी मुंबईमध्ये प्रहारची शाखा नाही, नवी मुंबईमध्ये प्रहारचा कार्यकर्ता नाही, जिथं काय प्रहारचा संबंध नाही, त्याचं मतदान तुम्हाला पडणार नाही, त्या महिलेची ओळख नाही, तिच्या नवऱ्याची ओळख नाही, तर तुम्ही ह्यांच्यासाठी का केलं? त्यावेळेस त्या माणसानं, हजर जबाबी असणाऱ्या माणसानं मला एकच उत्तर दिलं की तुम्ही सांगा छत्रपती शिवरायांचा मतदारसंघ कुठला, बाबासाहेब आंबेडकरांचा मतदारसंघ कुठला, महात्मा फुलेंचा मतदारसंघ कुठला, संत तुकोबारायाचा मतदारसंघ कुठला? माझ्यापाशी उत्तर देण्याला एकच नव्हतं. अशा बच्चू कडूंची ही संघटना आहे की जो माणूस जात बघत नाही, पक्ष बघत नाही, पात बघत नाही, मर्यादा बघत नाही. आणि बच्चू कडूंनी बोलताना सांगितलं की माझा अमरावती जिल्हा नाही, अचलपूर तालुका नाही, माझा मतदारसंघ महाराष्ट्र नाही, माझा मतदारसंघ भारत देश नाही. जिथं जिथं माणसाची उत्पत्ती तिथं तिथं बच्चू कडू आणि प्रहार संघटनेचं काम पोचवण्याचं हा विचार तुम्ही केला पाहिजे. आपल्या शेजारी एखादा अपंग असतो, अपंगाला आपण सायकल दिली का, कुबडी दिली का, आपल्याच्यानं पैशाने न देता, पण उठताना अपंगाला आधार तरी द्या. अपंगाला आधार नाही दिला तर निदान हसू तरी नका अपंगाकडे बघून. तुम्हाला सांगतो की ज्या माणसाला 2 पाय नाहीत, 2 डोळे नाहीत, 2 हात नाहीत, ह्याच्या इतकं दुःख कोणाचंच नाही. मग हे तुम्ही जाणलंय का? मग संत गाडगे बाबांनी आपल्याला काय सांगितलं, तुकोबारायांनी काय सांगितलं? तुकोबाराया काय म्हणले, जे कारंजले गाजले तोशी म्हणे जे आपुले. येतय का कोणाला? कीर्तनकार असतील की कोणतरी? तोची साधू ओळखावा, देवते तेची जाणावा, रंजल्या गांजलेल्यात परमेश्वर आहे हे तुकोबारायांनी सांगितलं. संत त्याच्यातच ओळखा, साधू त्याच्यातच ओळखा हे तुकोबारायांनी सांगितलं. आणि तुकोबारायांनी ठरवलं आणि तुकोबारायांनी 400 एकर जमिनीचा काटा सर्वसामान्य आणि समाजासाठी काढला. 400 एकर जमीन तुकोबारायांनी घालवली. तुकोबारायांच्या बायकोला आणि पोरांना भीक मागण्याची वेळ आली. मग संत तुकोबारायांचं एवढं विचार असणाऱ्या त्या जन्मभूमीतली माणसं आपण
छत्रपतींचे विचार असणाऱ्या जन्मभूमीतली, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करणारी बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मभूमीतली, महात्मा फुलेंच्या, अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मभूमीतली, अण्णाभाऊ साठेंच्या जन्मभूमीतली, मग त्याचा विचार तुम्ही कितपत डोक्यात घेतलाय हे मानणं गरजेचं आहे. मग बच्चू कडू छत्रपतीचा विचार बच्चू कडूनच घ्यायचं का? छत्रपतीचा विचार फक्त प्रहार संघटनेनेच घ्यायचं का? तुम्ही हे थोडंसं डोक्यात आणलं पाहिजे. तुम्हाला सांगतो की आपल्या आजोबाचं नाव आपल्याला माहिती आहे, आपल्या पंजोबाचं नाव आपल्याला माहिती आहे, पण इथं बसलेल्या एकानं सांगायचं की माझ्या आजोबाच्या पंजोबाचं नाव माहिती आहे, पंजोबाच्या खापर पंजोबाचं नाव माहिती नाही आहे. एकही माणूस तुम्हाला भेटणार नाही. पण 350-400 वर्षानंतर ही छत्रपती शिवरायांचं नाव आपल्याला माहिती आहे, तुकोबारायाचं आपल्याला नाव माहिती आहे, संत गाडगे बाबाचं नाव आपल्याला माहिती आहे. का तर ह्या माणसांनी सेवा केली, ह्या माणसांनी काम केलं, ते फक्त दुसऱ्यासाठी केलं. जो नवऱ्यासाठी जगला, जो बायकोसाठी जगला, जो पोरासाठी जगला, तो भावासाठी जगला, तो जगलाच नाही. जो समाजासाठी जगला, जो गावासाठी जगला, त्याची खरी सेवा, त्याची खरी पुण्य. हे तुम्हाला सांगतो की प्रहार संघटनेत काम करणाऱ्याला बालाजीला जायची गरज नाही, पंढरपूरला जायची गरज नाही, शिर्डीला जायची गरज नाही, साईबाबाला जायची गरज नाही. हे भाषण करमणुकीसाठी नका, शांतपणे विचार करा की आपलं जीवन आहे कशासाठी. आपण आपल्या बापाला दोघं, आपल्याला पुन्हा दोघं, पुन्हा त्याच्या पुढल्या पिढीला दोघं, मग आपण आपल्या जिवंत बापाचं नाव काढत नाही. तिथं बसलेल्या माणसाने एक जणाने हात वर करून सांगायचं की मी रोज सकाळी येताना आईचं वडिलाचं दर्शन घेऊन येतो. छत्रपती शिवरायांची शपथ आहे तुम्हाला की एक माणसानं दाखवायचं. आणि पोरांचं वडील असलं तरीही त्यांनी सांगायचं की बाबा मी आई वडिलाचं दर्शन घेऊन येतो. मग आज जर आपला पोरगा आपल्या दर्शन घेत नसल, आपण आपल्या आई बापाचं दर्शन घेत नसल, तर कशासाठी आई वडिलांनी पोरासाठी जगलं पाहिजे आणि पोरांनी कशासाठी त्यांच्या पोरासाठी जगलं पाहिजे? तर जगत असताना समाजासाठी जगलं पाहिजे, गावासाठी जगलं पाहिजे. हा विचार छत्रपती शिवरायांनी दिला, हा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, हा विचार संत गाडगेबाबांनी दिला. आणि म्हणून संत गाडगेबाबांनी अहोरात्र काम चालू ठेवलं. तेच काम बच्चू कडूंनी घेतलं. बच्चू कडूंची प्रहारची संघटना 800,000 किलोमीटर वरून आली. 18 लाख लोकांच्या शस्त्रक्रिया महाराष्ट्रातून फुकट केल्या. तुम्ही स्वातंत्र्यात आल्यानंतर सांगायची गरज नाही, बच्चू कडूंना फोन गेल्यानंतर सांगायची गरज नाही की मी प्रहारचा कार्यकर्ता आहे, मी अमुक गटाचा आहे, मी अमुक जातीचा आहे, अमुक पक्षाचा आहे. जाताना तुम्ही नंबर न्या, एक मिस कॉल नाही मेसेज टाकला तरी त्या माणसाचा फोन माघारी येतो आणि तुमची सेवा केली जाते. तालुक्यात नवं, जिल्ह्यात नवं, राज्यात नवं, देशात नवं, जगात नाही. एकही आमदार असा नाही की ज्या आमदारांनी 100 वेळा रक्तदान केलं. 18 लाख लोकांच्या शस्त्रक्रिया महाराष्ट्रातून केल्या असतील, 35,000 दाखले तालुक्यात वाटलं. इतकं मोठं आणि भयानक काम करून सुद्धा पहिल्यांदा पगारीला विरोध आमदाराच्या केला असेल तर बच्चू कडूंनी केला. आणि त्यांनी सांगितलं की पगार वाढवायची असेल तर माझ्या अपंगाची वाढवा, माझ्या अंदाची वाढवा. निराधार महिलेला 600 रुपये संजय गांधीतनं महिन्याला मिळते तर तिथं वाढलं पाहिजे. खरी गरज पैशाची तिला आहे. हे विचार कोणाचा आहेत तर हे विचार बच्चू कडूंचा आहेत. अपंगांना 3% ग्रामपंचायतच्या माध्यमातून निधी मिळत होता, आता तिथं 5% करण्यासाठी आमदार बच्चू कडूंनी आंदोलनं केली, अनेक आंदोलनं केली. रात्रंदिवस तो माणसासाठी फिरत असताना, शेतकऱ्यासाठी फिरत असताना, दुधासाठी आंदोलनं झाली, कर्जमाफीसाठी झाली, शासन निर्णय 21 अपंगासाठी काढलं. मग अशा माणसाचे विचार जर तळागाळात पोचवायचे असेल तर नक्कीच तुम्हाला देवाची देवपूजा करण्याची गरज नाही. हे बच्चू कडूंच्या माध्यमातून सांगतो. बऱ्याच वेळापासून तुम्ही ऐकताय, हितून पुढच्या काळात गावातील जे जे कामं राहिलेले असतील ते प्रहारच्या माध्यमातून आपण एक जनता दरबार घेऊ. तहसीलदार तुम्हाला गावात येईल, तुमच्या सगळ्याची तयारी असली तर, नाहीतर तुम्ही म्हणणार भाषण ठोकून गेला आणि परत आलाच नाही. प्रहारचे तुमच्या तालुक्यातली कार्यकर्ते आहेत तर जनता दरबार अशा पद्धतीने घेऊ. तहसीलदार गावात, बीडीओ गावात, येतानाच आपण रेशन कार्ड गावात घेऊन येऊ. रेशन कार्ड गावात घेऊन आलं तर प्रत्येकाला रेशन कार्ड, हेलपाटे मारायची गरज नाही. जातीचा दाखला गावात, एका बाजूला मास्तर बसतो, मास्तरच्या शेजारी पोलीस पाटील, पोलीस पाटलाच्या शेजारी ग्रामसेवक, ग्रामसेवकच्या शेजारी तलाठी, तलाठीच्या कडेला सर्कल, नायब तहसीलदार आणि नायब तहसीलदारच्या कडेला प्रांत. तुमच्या दाखला असतील, जातीचा दाखला असतील, कोणाच्या नोंदी असतील, खातेपोड असेल, रस्त्याच्या अडचणी असलेल्या, पोलिसांच्या अडचणी असलेल्या, आरटीओच्या अडचणी असलेल्या, ऑपरेशनच्या अडचणी असलेल्या, सरकारी दवाखाना बी आहे, खाजगी दवाखाना बी आहे, सगळं काम फुकट केलं जातं. मग ही सरकारचीच योजना आहे की तालुक्यात प्रत्येक गावात 3 महिन्यातनं एकदा महाराजस्व अभियान म्हणून झालं पाहिजे. त्याला म्हणलं जातं प्रहारचा जनता दरबार. हे 72 कवा झालता का नाही मला माहित नाही,
पण इथल्या कार्यकर्त्यांनी ते केलं पाहिजे. आता इथून बार्शीला जायचं आणि रेशन कार्ड आणायचं इतक्या लांबच्या सीमेवर, मग प्रत्येक भानगडी असते की बाबा आपल्याला शाळेचा दाखला काढायचा आहे, पोरगा शाळेत घालायचा आहे, त्यावेळेस तुम्हाला उत्पन्नाचा दाखला किंवा अनेक दाखल्यांची गरज पडते, मग हेलपाटे घालावे लागतील. मग हे काम कोणाचं असेल तर हे गावात बसून हीच खऱ्या गरजा आपल्या आहेत. आपल्याला सभागृह नको आहे, आपल्याला सिमेंटचा रस्ता नको आहे, आपल्याला काय पाहिजे की आपल्या गावाला पाणी पाहिजे, आणि पाण्यानंतर काय पाहिजे की सर्वसामान्य माणसाला बँकेची प्रकरणं, तहसीलची रेशन कार्ड असते किंवा रोजच्या ज्या अडीअडचणी येते. आता नागेश शेटनी सांगितलं एखाद्या पोराचा पहिला नंबर आला, दुसरा नंबर आलाय, त्याला शिकायचीच परिस्थिती नाही, त्याला बारामतीला घालता येतंय, त्याला पुण्याला घालता येतंय, हे सुद्धा आमदार बच्चू कडूच्या माध्यमातून दत्तक घेतलं जातं. आणि तुमच्याच भागातले नागेश शेठ चव्हाण आहेत ते सुद्धा दत्तक घेत आहेत की बाबा अशी पोरांची परिस्थिती आहे, पहिला नंबर वाला आहे, चांगलं शिकणार आहे, त्याची परिस्थिती नाही. शाळेचं काम मिटलं, विषय राहिला लाईटचा. लाईटचं कोटेशन लय दिवस झालं तुम्ही भरलंय, 6 पोल मंजुरी आहे, 5 पोल मंजुरी आहे, पण केबल टाकून अजून आपण चालवतोय. तर तिथं सांगितलं जातं की तुमचं अजून कामच झालं नाही, काम मागचीच चालू आहे ती. मग आपलं कोटेशन जर 2012चं 13चं असलं, काम 15ची चालू झाली तरी आपल्याला सांगितलं जातं साहेबांना 2010चीच कामं चालू झाली. मग ते काम प्रहार संघटनेच्या माध्यमातून होतंय. तुमच्या रानातलं पोल लावायचं काम होतंय, डीपी जळला तर लाईट बिल तटलं काय आणि नाही तटलं काय, ती डीपी फुकट द्यायची शासनाची योजना आहे. ऊर्जा मंत्री म्हणतात की 48 तासात डीपी बांधावं, पण तुम्ही कुठं जाणार, कुणाला मागणार, कोण एवढ्यासाठी मोकळा आहे? आमदार खासदार इतकी मोठी नाहीतच आणि एवढी मोठी माणसं एवढी मदतच करत नाहीत. तर प्रहारचा प्रत्येक कार्यकर्ता तुम्हाला सांगतो की ह्या ठिकाणी मदत केल्याशिवाय राहणार नाही. शेलगाव म्हणून गाव आहे, विकास बारबोले आणि तिथली बरीच मंडळी आली. मग विकासची ना आमची ओळखच नव्हती, पहिल्यांदा ओळख झाली विशाल उकिरडेची. मग विशालने एक 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 कार्यकर्ता जोडत दिला, गणेश लंगोटेची ओळख झाली, मग प्रत्येक कार्यकर्ता कामाच्या माध्यमातून जोडला. 150 लोक आली. बार्शी तालुक्यात पहिल्यांदा किती 200 पॉवरचीच ना, 200ची डीपी कंपनीला मिळते, कारखान्याला मिळते. मग शेतकऱ्याला सर्रास 200ची डीपी मिळालेली बघत नाही. पण बार्शीतलं पहिलं काम कोणी केलं असेल तर 200ची डीपी द्यायचं काम प्रहार संघटनेनं केलं आणि त्याच्यामुळे शहर. मग बाबा काजी म्हणून तिथला शहर प्रमुख आहेत, त्यांची बी शाखा आज उद्घाटन झाली. मग असा एक 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 कार्यकर्ता. आता बाबा काजी परांड्याचा बीडीओ त्रास देतोय, परांड्याचा बीडीओ आला बार्शीत आणि मी सांगितलं कार्यकर्त्याला, शेलगावची होती, बार्शीची होती, बाबा असेल अनेक कार्यकर्ते. मग बीडीओ इतका त्रास द्यायचा, संडासचं बिल काढायला पैसे, घरकुलाला पैसे, बोर्डच केलेलं त्यानं, दूध ठोकून काढला. तुम्हाला सांगतो प्रहारचं हेच ब्रीद वाक्य, माना तो गांधीगिरी से नाही माना तो भगतसिंगगिरी से. मग ह्या पद्धतीनंच काम केलं पाहिजे. मग संत महात्म्यांना बी जेल झाली, तशीच प्रहारच्या संघटनेच्या काय कार्यकर्त्यांना एक बीडीओ मारताना जेलमध्ये गेला. आपल्या गावातला विचार करा, दारिद्र्य रेषेत नावं कुणाची आहेत? पुढाऱ्याच्या शेजारची. आपलं गरीबाचं दारिद्र्य रेषेतच नाव नाही. घरकुल किती लोकांना मिळले? घरकुल मिळतं कोणाला? मग घरकुलाचा प्रत्येक माणूस घेऊन पंचायत समितीत जायचं, ग्रामपंचायत कुणाची असू दे, त्याचा पाठपुरावा करायचा, त्याला घरकुल मिळवून द्यायचं, दारिद्र्य रेषेत नाव घालायचं. ही जी रोजच्या अडचणी येत्या, हे काम आपल्या गावात विधवा असतील, निराधार असतील, ह्यांना 600 रुपये पगार आहेत. किती जणांना चालू झाले माहित नाहीत. आजपर्यंत जे आहेत त्या लिस्ट द्या शाखा प्रमुखाकडे, आणि ते शाखा प्रमुख गावोगाव फिरवतो, घरोघरी फिरवून ते करतील. आपण प्रत्येक माणसाला 600 रुपये पगार देण्याचं काम करू. कुर्डो गावात बी आम्ही जनता दरबार घेतला होता, तिथले बी प्रस्ताव असे चालते. मग तिथंही मोठं नेता आहेत, पण त्याही गावात पगारी चालू करण्याचं काम केलं. मग हे काम प्रहार संघटनेच्या माध्यमातून केलं जातं. तर तुम्ही एक विचार करून घ्यायचा की बच्चू कडूच्या संघटनेला सांगितलेलं कुठलंच काम होत नाही असं नाही. फक्त आपल्याकडनं सभागृह मिळत नाही, सभागृहासाठी आमदार व्हावं लागतं आणि त्याला प्रहारचा आमदार करायला मला वाटत नाही लगेच, पण त्याला वेळ लागेल. आणि सभागृहाची आपल्याला काय गरज वाटत नाही. त्याच्या पलीकडली जेवढी कामं असलेली, कानाची मशीन तुम्हाला सांगितलं 10,000 रुपयाची, ती फुकट आहे. आमच्याकडून पदर पैसे नाही, ती बी योजनाच आहे. तुम्हाला अजून माहितच नाही कानाच्या मशीनची बी योजना. तुम्ही म्हणता जे हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, पुणा हॉस्पिटल, जगदाळे मामा तुम्ही फुकट कसं करता? कॅन्सरचं हॉस्पिटल, कुठल्याही दवाखान्याला ट्रस्टला परवानगी देताना 100 कॉट असले की 10 कॉट फ्री असं करूनच दिलेलं असतो. त्यांचं करार असतो, ऍग्रीमेंट असतो. हे आपल्याला माहितीच नाही. हे धर्मादाय आयुक्ताच्या अंडर असतं. महात्मा फुले असेल, राजीव गांधी योजना असेल, अनेक योजना आहेत. ह्या माध्यमातून
धर्मादाय आयुक्त, चॅरिटी कमिशनर ह्यांना सांगून लाख रुपये बिल होऊ द्या, 10 लाख रुपये बिल होऊ द्या, 50 लाख रुपये बिल होऊ द्या, 1 कोटी रुपये बिल होऊ द्या, त्या 10% बसवून ते बिल मोफत कसं करायचं हे काम प्रहार संघटनेचं कार्य. आज घरात ऑपरेशन निघलं, कुणाला सांगतो 10 लाख रुपये आहेत, कोणाला माहिती आहे 20 लाख रुपये घरात, ही शक्यच नाही हो. माझ्या गावात दहिवली म्हणून गाव आहे करमाळा मतदारसंघात, एक सोमा कातुरे म्हणून सचिव आहे, तो खाली नाव टाकलेली एकदम खाली, शाखा प्रमुख बी नाही. तिथल्या आमदारानं त्या गावाला दिलेला निधी 24 लाख रुपये आणि आमच्या सचिवानं आणलेला दवाखान्याचा निधी 27 लाख रुपये. 27 लाख हे काम आहे आणि हेच काम आपल्याला समजावून सांगायचं. मग ह्याच्या बदल्यात तुमच्याकडून काय मिळवायचंय? फक्त आशीर्वादन पुण्यच मिळवायचंय. मग आशीर्वादन पुण्य मिळवायचं असेल तर तुम्हाला सांगतो की दगडाच्या देवात देव शोधण्याचाच अर्थ नाही. देव कुठं पाहायला पाहिजे की देव माणसात पाहायला पाहिजे आणि देव माणसातला पाहून माणसातलं काम केलं पाहिजे. मग प्रत्येक पेशंटचं काम असू द्या, आपण इथून पुढचं कुठलंही काम असू द्या, तुम्हाला सांगतो तुमच्या पुढे भाषण करणारा हा माळकऱ्याचा पोरगा आहे. माझा बाप माळकरी आहे, आई माळकरी आहे, चालत पंढरीची वारी करते ती, भाऊ माळकरी, भाऊजोई माळकरी. अख्ख्या घरात कोण माळकरी नसेल तर फक्त मीच माळकरी आहे. पण माळकरी माणसाचा पोरगा देवाची न पूजा करता देवाची पूजा करणारा, वारकरीची पूजा करण्याचं काम बच्चू कडूने आम्हाला शिकवलेलं आहे आणि त्या माध्यमातून प्रहारची संघटना वाढत आहे. दारूबंदी बद्दल शब्द आलाय, पण मला वाटत नाही की भाषणातून सांगावं लागेल. कुठली दारूबंदी आहे? बर, दारूबंदी बद्दल ज्याला ज्याला वाटतंय त्यांनी पेशल भेटा. तुम्ही ठरवलं लगेच बंद, तुम्ही म्हणला राहू द्या चालू म्हणतेच. हे असं आहे बघा, म्हणूनच मी दारूबंदी बोलत नाही. लय अवघड काम आहे. आता मला तर नाद नाही त्याचा, पण ज्याला नाद आहे ते पुन्हा म्हणणार त्याच्या आईला ह्यानं पंचायतच केली, इतक्या लांब जायचं आणि यायचं, पेट्रोल त्याच्यात एखादं धडकलं तर तुम्ही म्हणणार की प्रहार आली दारूबंदी केली त्याच्यामुळे ही ऍक्सिडेंट झाला. पण गावात दारू मिळणं आणि गावात न दारू मिळणं ह्याच्यात एक फरक आहे. 10 रुपये असलं, 20 रुपये असलं, 5 रुपये असलं, जाते एक पॅक मारून येते. असं फरक. माझ्या गावात मी दारूबंदी केली आणि जर 100 रुपये असलं, 200 रुपये तरच लागते, तर 100 रुपये लय दारू पिणाऱ्याकडे गाडी नसते. मग गाडीवाला हुडकायचा, त्याच्यात पेट्रोल टाकायचं, पुन्हा जायचं. कुठं जावं लागेल? इथं नाही मिळल्यावर कुठल्या गावाला जावं लागेल? तांड्यावर. थोडा लांब आहे का? हा, मग ही असा फरक आहे. तर तुम्ही सगळी विचार करा. उमरड म्हणून करमाळा तालुक्यात गाव आहे, अख्खी पोर आलती. मी गेल्यानंतर 500 लोक गोळा झाली आणि जत्रा 3ऱ्या दिवसावर आलती. दारूबंदी झाली पाहिजे म्हणजे. विरेश प्रभू म्हणून आमचे दोस्त होते ह्याच्या अगोदरचा एसटी, त्यांना फोन केला. त्यांनी एकाच वेळेस एक्साईजची गाडी लावली, एकाच वेळेस डीवायएसपीची लावली, पीआयची लावली आणि त्यांचं एक पथक लावलं. 4 गाड्या 4ही बाजूने घुसल्या. एकाच दिवसात त्या गावची दारूबंदी झाली आणि तिथं ते म्हणले प्रहारची शाखा काढायची. मी म्हणलं प्रहारची शाखा काढू नका, पण ते एसपीचं कटआउट लावा. विरेश प्रभूंचं 22 कोटी कटआउट त्यांनी तयार केलं आणि पोलिसांची सभा घेतली. दारूबंदी करणं मोठी गोष्ट नाही. ज्यावेळेस तुम्हाला दारूबंदी करू वाटते, एकदा छत्रपती शिवराय समोर आणा, एकदा बाबासाहेब आंबेडकर समोर आणा आणि खरंच ज्यांनी ज्यांनी छत्रपतीचं वंशज वाटतंय ना त्यांनी पुढे व्हायचं. आपली अवस्था काय आहे? शिवाजी जन्मावा पण कुठं काम गावाची व्हावं, पण आपण डोळ्यावर येऊ नये. मग तुम्ही जर ठरवलं की डोळ्यावरच यायचं नाही, डोळ्यावरच यायचं नाही, तर कसं होणार सांगा? काम तुमच्यापासून सुरुवात केली पाहिजे, काम स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. हे बच्चू कडूंची शिकवण आहे आणि आम्ही त्या ट्रेनिंग मध्येच कंटिन्यू आहे. त्याच्यामुळं आणि जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय तुम्हाला सांगतो ह्या ठिकाणी राहत नाही. वय वर्ष 40 पर्यंत गेले, जगायची जास्त इच्छा नाही. राहिलेलं सगळं आयुष्य आम्ही बच्चू कडू आणि प्रहार संघटनेसाठी दिले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकही काम मला घरचं नसतं. फक्त बच्चू कडू आणि बच्चू कडूंचे विचार तळागाळात पोचवायचे. मग तळागाळात पोचवून काय उपयोग? भातंब्र्यात आलो म्हणजे बार्शीला आमदार होणार आहे का लगेच? भातंब्र्याची ग्रामपंचायत येणार आहे का? पण भातंब्रे गावात जर 10 लोकांना, 5 लोकांना, 2 माणसांना जर फायदा झाला तर तो नक्कीच बच्चू कडूंना दुवा दिल्याशिवाय राहत नाही. बच्चू कडूंचा विचार पोचवलेल्या माणसाला दुवा दिल्याशिवाय राहत नाही. हे प्रहार संघटनेचं काम आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. आणि सगळ्यांनी तुकोबरायला किंवा कीर्तन तुम्ही सगळे ऐकता, कीर्तनाच्या माध्यमातून हेच सांगितलं जातं, पण तुम्ही आत्मसात करत नाही. आत्मसात केलं पाहिजे. बऱ्याच वेळापासून तुम्ही ऐकताय
परत एकदा सांगतो की शिवजयंतीच्या माध्यमातून तुम्ही गाववाल्यांनी सगळ्यांनी मिळून चांगली तयारी केली तर आपण आमदार बच्चू कडूंची तारीख घेऊ, आमदार बच्चू कडूंना या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करू आणि आमदार बच्चू कडूंना आणत असताना आपल्या गावात आपल्या भागात काहीतरी कामं झाली पाहिजे असं बच्चू कडूंचं म्हणणं असतं. मी 1-2 ठिकाणी बाजूला नेलं, त्यावेळेस त्यांनी जाताना गावापासून नागेशेठ गाडी माघारी वळवली. मला म्हणले ह्या गावात काय मदत केली? मी म्हणलं काहीच केली नाही. मला म्हणले एखाद्या रुग्णाला 1500 तरी पदर दिलेत का? म्हणलं नाही. एखाद्या अपंगाला सायकल दिली का? म्हणले नाही. बच्चू कडू माघारी वळून गेले. म्हणून ह्या बहादुरे गावासाठी मला 1 महिन्यात काहीतरी करावं लागेल. बाबा आम्ही थोडं तरी काम केलंय आणि आल्यानंतर त्या माणसाला भाषणापेक्षा तुमच्या गावातलं काम द्या. बाबा इथली कुठली योजना असेल ती रखडली असेल बऱ्याच दिवसापासून, त्याच्यासाठी मंत्रालयात बैठक लावता येते का? गावातली किती तरुणी पोरं आहेत, त्यांची काय काय कामं असतेली, ऑपरेशनची कामं असतेली. म्हाताऱ्या माणसाला श्रीमंताच्यात सुद्धा पोरगा कसा सांभाळतो हे मी सांगणार नाही तुम्हाला. तुमच्या घरी तीच आमच्या घरी आहे, तुमच्या तालुक्यात तीच आमच्या तालुक्यात आहे. अशा ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी. 65 वर्षाच्या पुढला म्हातारा माणूस असला, बायकोला बी पगार आहे, नवऱ्याला पगार आहे. श्रावण बाळ योजना आपण म्हणतो बारक्यापणी बी लेकरू वरडते, 65च्या पुढे बारकं पण चालू होतं. म्हातारा येड्याने करतोय म्हणतो. मग 65 वर्षात ज्याने आपल्याला जन्म दिला अशा माणसाला सांभाळायला माणसं नाहीत, म्हणून शासनाने श्रावण बाळ योजना काढली. मग ती महिलेला बी चालती, नवऱ्याला बी चालती, विधवांच्या. ह्या योजना प्रहारच्या कार्यकर्त्यांनी लावल्या पाहिजे. नाहीतर जशी सभा घेतली, जसा बोर्ड लावला तसाच उपसायला पुन्हा एकदा आम्ही असंच वाजवत बोर्ड आल्याशिवाय राहणार नाही. तर प्रहारच्या सगळ्या कार्यकर्त्याला सांगतो की कमीत कमी आठवड्यात नाही एक तरी काम फोनवरनं मेसेजवरनं मला सांगितलं पाहिजे की गावात आहे, व्हिडिओ ऐकत नाही, इथला व्हिडिओ माझा दोस्त आहे. काय नाव? हा, ह्यांनी बरीच कामं केली. प्रमोद हुशार आहे कामं करायला, पण स्वतःची ज्यादा सांगता येईल, गावाची कमी सांगता येईल. कळमाळीची स्वतःची ज्यादा सांग. तर तहसीलदार व्हिडिओ सगळे फेवर मधले आहेत. तुमची जी जी कामं असलेली, कोणाची घरकुलात नावं नसलेली, ग्रामपंचायत लेवलची बी सगळी कामं सांगा. उद्यापासून त्या शाखा प्रमुखाला कामाला लावा. सगळी कामं जी जी असतील त्याच्या बदल्यात तुम्ही काय द्यायचं नाही, त्याच्या बदल्यात प्रवेश नाही, त्याच्या बदल्यात काय नाही, फक्त काम आणि काम सांगायचं. ही प्रहारची संघटना आहे. मला वाटतं की एवढ्या भाषणातून आपल्या सगळ्याला समजलं असेल. परत एकदा मी एक नारा देतो, तुम्ही पाठीमागं काय म्हणायचं ते ठरवा. नागेश शेठ यांचा भव्य रोजगार मेळावा आहे. हा बी माणूस प्रहार मधला नसला तरी प्रहारच्या विचाराचा माणूस आहे. पुण्याचे उद्योगपती आहेत. पुण्यावरनं येऊन आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी काहीतरी करू वाटतं. तर त्या रोजगार मेळाव्यात त्यांनी सांगितलं की 1 लाख जागा आहेत. भले 1 लाख जागा नाही भरल्या, आपल्या गावातलं एक पोरग जरी त्या माध्यमातून लागलं तर नक्कीच तुम्हाला सांगतो प्रहारच्या शाखेचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. मग प्रत्येक माणसानं हेच विचार केला पाहिजे. 27 तारखेला 11 ते 2 शहाजी पाटील सांस्कृतिक भवन वैराग, तालुका बार्शी ह्या ठिकाणी आहे. जाताना त्यांचा बी नंबर घ्या, शेठचा बी. ज्याची ज्याची कामं असलेली, ज्याचं त्या ठिकाणी नोकरीचं आपल्याला काम करायचंय अशा माणसाला त्यांना बी सांगा. कुणाच्या शाळेचं पोरग दत्तक घ्यायचंय ते बी त्यांना सांगा. अशी माणसं आम्ही शोधून हुडकून आणतो. आता तुम्ही म्हणता की प्रहारचा नाही माणूस कशाला आणला? पैसेवाला आहे ना. बातम्याला जर पाणी कमी पडलं तर एखाद्या टँकर पुरतं तरी घडेल ना. शेट करून 1 टँकर चालू करू. पाणी इतकं पुण्यात आहे. हे काम आपल्याला करायचंय तुम्हाला सांगतो. म्हणून अशी माणसं पुण्याची उद्योजक असणारे आणले ते. बातम्यात काय गोष्ट आहे, आता आम्ही तर लय तारांबळीतला आहे. मी दुसऱ्याच्या गाडीत बसून आलो आणि बच्चू कडू तर तुम्हाला माहितीच आहे, एकदम अडचणीतली माणसं आहे. त्याच्यामुळे असं उद्योजक आपल्या बरोबर असणं गरजेचं आहे. मग बातम्यासाठी काय वर्गणी लागली, पाण्याचा टँकर लागला, एखाद्या पोराची फी भरायची, एखाद्या गरीबाच्या पोरीला भांडी घेऊन द्यायची, त्यांनी नाही काम केलं तर मला फोन करा. मी नक्कीच ते काम केल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा घोषणा देतो, तुम्ही फक्त पाठीमागे जय म्हणायचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. जय हिंद, जय महाराज.